तिकीट चेकिंगसाठी आमचे 3 प्रकारचे स्टाफ आहेत टी-टीमध्ये. स्टेशन स्टाफ, रेग्युलर ट्रेनमध्ये चेकिंगचे स्टाफ आणि स्पेशल स्क्वॅड्स. तर स्पेशल स्क्वॅड्सद्वारा वेगवेगळ्या स्टेशनची कंटिन्युअस चेकिंग चालू असते आणि रेग्युलर ट्रेनच्या टी-टीची पण मेल एक्सप्रेस आणि लोकलमध्ये तर चेकिंग चालूच असते. आणि रिसेंटली आम्ही कल्याण, दादर, ठाणे अशा मुख्य स्थानकांवर असे स्पेशल मेगा ड्राईव्स केले होते तिकीट चेकिंगचे. आणि पूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही जवळपास 5,01,000 लोकांना, तिकीटलेस लोकांना पिनलाइज केलं होतं आणि त्यांच्याकडून जवळपास 37 करोड एवढा दंड वसूल केला होता पूर्ण मध्य रेल्वेमध्ये, जो की मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर 2022 तुलनेमध्ये जास्त आहे, जवळपास 67% जास्त आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबर 2023मध्ये 4,88,000 तिकीटलेस पॅसेंजर्सला आम्ही दंडित केलं होतं आणि त्यांच्याकडून 22 करोड 16 लाखाचा दंड वसूल केला होता. आणि तसेच एप्रिल ते नोव्हेंबर जे मागचे 8-9 महिने आहेत त्या दरम्यान 213 करोडचा दंड वसूल केलेला आहे, जो की 32,34,000 तिकीटलेस पॅसेंजर यांना दंडित करण्यात आलेला आहे. आणि त्या वर्षी मागच्या वर्षात तुलनेमध्ये एप्रिल ते नोव्हेंबर 2022 ह्या दौरान 211 करोड एवढा दंड वसूल करण्यात आला होता, जो की 28,46,000 तिकीटलेस पॅसेंजर्सकडून वसूल करण्यात आला होता. त्या सर्व प्रवाशांना माझं आव्हान आहे की योग्य तिकीट काढूनच यात्रा करावी, सन्मानपूर्वक यात्रा करावी आणि पुढच्या ज्या प्रोसिजर्स आहेत टी-टीकडून दंड वसूल करणे किंवा रेल्वे मॅजिस्ट्रेटसमोर त्यांना पेशी करणे, कोर्टासमोर पेशी करणे हा प्रकार टाळावा आणि सन्मानपूर्वक यात्रा करावी. जर आपल्याला तिकीट लाईनमध्ये थांबण्यासाठी जर वेळ लागत असेल तर UTS मोबाईल ॲप आहे, तो आपल्या मोबाईलवर डाउनलोड करावा आणि 1 मिनिटात तिकीट आपल्याला काढता येईल आणि त्यामध्ये प्रिंटआउटची सुद्धा गरज नाही. तो मोबाईलवरच तिकीट काढून तो मोबाईलच आपण डायरेक्ट टी-टीना दाखवू शकता. सर, दिवसाला किती जणांवरती कारवाई करणार एका दिवसामध्ये? स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर असे आम्ही जसं कालच आम्ही ठाण्याला हा ड्राईव्ह घेतला होता एका स्टेशनला. तिथे जवळपास आम्ही 1,500 ते 1,600 लोकांना दंडित केलं होतं आणि त्यांच्याकडून जवळपास 5 लाखाचा दंड एका दिवसात वसूल केला होता. तर असे स्पेसिफिक ड्राईव्ह पण असतात एका दिवसाचे आणि रेग्युलर प्रोसेस तर असतातच.